नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात आत्ता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी आहे की इम्तियाज जलील यांनी खुलं आव्हान दिलंय. सेना संभाजी ब्रिगेड युतीवर त्यांनी टीका केली आहे आणि कमजोरांनाच इतरांचा आधार लागतो असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं हे वक्तव्य गेल्या शुक्रवारी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती केली. या युतीवर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती आणि या पाठोपाठ आता इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. कमजोरांनाच इतरांच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो अशी जोरदार टीका जलील यांनी केली. दरम्यान सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आव्हानही जलील यांनी केलं. दरम्यान यापूर्वी शिंदे गटानेही या नव्या युतीवर टीका केली होती. दरम्यान राजकीय संकटात सापडलेल्या शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलं. जे कमजोर असतं, ज्यांना काही लाचारी म्हणून काही काय म्हणतो कुबड्याची आवश्यकता असते, त्या कुबड्या कुणाला पाहिजे? मला नाही पाहिजे. मी तर मला माहीत आहे माझी शक्ती काय आहे करके उसमें. तर हे शिवसेना असू द्या, भारतीय जनता, अरे तुमच्यामध्ये हिंमत असेल सगळ्या राजनैतिक पक्षांना एक एक या, तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज करतो. ते शिवसेना ए आणि शिवसेना मोठी सेना आणि शिवसेना छोटी सेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सगळ्यांना आवाहन देतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर एकटा या औरंगाबादमध्ये. गेल्या शुक्रवारी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती केली. या युतीवर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या पाठोपाठ आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. कमजोरांनाच इतरांच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो अशी टीका त्यांनी केली आहे. सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन देखील जलील यांनी केलंय. दरम्यान यापूर्वी शिंदे गटानेही या नव्या युतीवर टीका केली. राजकीय संकटात सापडलेल्या शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलंय. यावरनं आता शिंदे गटानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जहरी टीका केल्याचं आपण बघतोय. पुन्हा एकदा पाहूयात इम्तियाज जलील यांनी काय म्हटलंय. जे कमजोर असतं, ज्यांना काही लाचारी म्हणून काही काय म्हणतो कुबड्याची आवश्यकता असते, त्या कुबड्या कुणाला पाहिजे? मला नाही पाहिजे. मी तर मला माहीत आहे माझी शक्ती काय आहे करके उसमें. तर हे शिवसेना असू द्या, भारतीय जनता, अरे तुमच्यामध्ये हिंमत असेल सगळ्या राजनैतिक पक्षांना एक एक या, तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज करतो. ते शिवसेना ए आणि शिवसेना मोठी सेना आणि शिवसेना छोटी सेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सगळ्यांना आवाहन देतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर एकटा या औरंगाबादमध्ये. याचबद्दल प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. शिवसेनेचे आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. अंबादासजी, आपण ऐकलं इम्तियाज जलील काय म्हणतात, काय आपली प्रतिक्रिया? मला वाटतं हेच इम्तियाज जलील यांनी एक 2-3 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीबरोबर एमआयएमनी येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मग त्या कुबड्या होत्या का हा माझा प्रश्न राहील. बर. आणि दुसरी गोष्ट, शिवसेना या महाराष्ट्राची एक नुसतं राजकीय पक्ष म्हणून नाही, तर एक शिवसेना एक महाराष्ट्राची चळवळ आहे, मातीतली संघटना आहे. आणि मला वाटतं तिची शक्ती योग्य वेळी ज्यावेळेस निवडणुका असतील त्यावेळेस शिवसैनिक दाखवून देतील. बरं, पण अशा प्रकारे जी टीका ते करतायत की कमजोरांनाच आधार लागतो, कुबड्यांचा आधार आम्हाला लागत नाही, थेट आव्हान ते देत आहेत. मला असं वाटतं त्यांचा पक्ष महाराष्ट्रातला खूप मोठा पक्ष आहे, त्यामुळे ते असं बोलत असतील. का जाणीवपूर्वक वातावरण काहीतरी तापवण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं तुम्हाला? नाही, आता एकमेकांना उचकाउचकी राजकीय पक्ष करत असतात. एकमेकांना काहीतरी हे करणं, टोचणं ज्याला म्हणतायत, उचकवणं असं म्हणता येईल, ह्या गोष्टी राजकीय पक्ष करत असेल, त्याच्यातला तो एक भाग आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते. त्यांनी थेट याबद्दलचं भाष्य केल्याचं आपण बघतोय. आणि त्यातच टीईटी परीक्षा घोटाळ्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलेत. घोटाळ्याविरोधात चौकशी सुरू आहे, मात्र ही चौकशी देखील संशयास्पद असल्याचा आरोप दानवेंनी केला. तसंच सत्तारांच्या संस्थेतील 10 ते 12 जणांची यात नावं आहेत, तरी सरकार उघड्या डोळ्यांनी का बघतंय असा सवालही त्यांनी केला. टीईटीचं प्रमाणपत्रच नाही, तर यांनी वेतन सुद्धा उचललेले पुरावे माझ्याकडे, पे स्लिप्स आहे त्यांचे.
आणि असं असताना सुद्धा महाराष्ट्राचं सरकार, शिंदे फडणवीसांचं सरकार या कॅबिनेटच्या मंत्र्याच्या या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करतं. जी चौकशी चालू आहे या चौकशीच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे आणि याच्यामध्ये अब्दुल सत्तार यांचाही सहभाग आहे का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. कारण जर एका संस्थेतले 10-10, 12-12 लोक त्यांच्या संस्थेतले असेल तर निश्चित यांच्यापर्यंत ही मला वाटतं लाईन येऊन पोहोचू शकते. आणि मी सरकारला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आवाहन करेल की अशा प्रकारे टीईटी गोट्यात असलेल्या मंत्र्यांना त्यांना क्लिअर होईपर्यंत याच्यामध्ये ते आहे नाही आहे क्लिअर होईपर्यंत मला असं वाटतं आपण बाजूला ठेवण्याची गरज आहे. आणि हे सरकारने नाही केलं तर हे सरकार भ्रष्टाचारांना, गैरव्यवहार करणाऱ्यांना प्रोत्साहन देतं असं महाराष्ट्राचा संपूर्णपणे समज होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं बावनकुळेंनी म्हटलंय. युतीचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जाईल असं देखील बावनकुळेंनी स्पष्ट केलं. तसंच आता राज्यभर दौरा काढणार असल्याचं सांगणारे उद्धव ठाकरे कोरोना काळात जनता अडचणीत असताना कुठे होते असा सवाल त्यांनी केला. मी केवळ राजसाहेबांची सदिच्छा भेट घेण्याकरता आलो आहे आणि समोर गणेश उत्सवही आहे, शुभेच्छाही द्यायला आलो आहे. त्यामध्ये काही याचा राजकीय अर्थ नाही आहे. नेहमीच राजसाहेब हिंदुत्वाची बाजू मांडत आले आहे, हिंदुत्वाचं रक्षण करत आले आहे. त्यामुळं त्यांच्याशी भेटण्यात काही गैर नाही आहे. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संघटनेचा आपला भारतीय जनता पक्ष कसा वाढेल, भारतीय जनता पक्षाची वाढ ही कशी होईल एवढ्याच कामाची माझी जबाबदारी आहे. बाकी युती करणे कसं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये भूमिका असणे हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात. जे शरद पवारांजीच्या आणि काँग्रेसच्या सोबत बसतात त्या कशाला ते हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात. त्यामुळे आता याच्यावर खूप काही बोलून फायदा नाही आहे. पुढच्या काळात खऱ्या अर्थाने मतदानाच्या वेळी जनता ठरवेल की खरं कुणाचं आणि खोटं कुणाचं. आणि मला निश्चित माहिती आहे, मी 29 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो. उद्धवजी आता खरंच हिंदुत्ववादी राहिले नाहीये, त्यांनी सारं सोडून दिलं आहे. त्यापूर्वी शरद पवार साहेबांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला आहे, पण कधी 60च्या वर गेले नाहीये. आणि आतापर्यंत त्यांचं राजकारण बघा, जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा कुणाला नाही कुणाला तोडून, कुणाला नाही कुणाला संपवून आले. उद्धवजीकडे संधी होती 2.5 वर्ष फिरायची, 2.5 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायची. कोरोनाच्या संकरणामध्ये लोक जेव्हा मरत होते तेव्हाही त्यांचं मंत्रिमंडळाने ते फिरू शकले असते, पण वेगवेगळ्या कारणाने ते नाही फिरले. आता ते फिरत आहेत तर फिरायला काही मनाई नाही, त्यांचा पक्ष वाढला त्याला काही मनाई नाही आहे. पण महाराष्ट्राची जनता विचारणार आहे त्यांना, 2.5 वर्ष तुम्ही कुठे गेले होते, कुठं तुम्ही त्या महाराष्ट्राचा त्या ठिकाणी नेऊन ठेवला महाराष्ट्र, हे नक्की त्यांना लोक विचारतील. पुढे पाहूयात आता शिवसेनेपाठोपाठ मनसे ही दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे. कारण मनसेचाही दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसे पदाधिकारी राज ठाकरेंकडे करणार आहेत. शिवतीर्थवर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटणं. आजच्या घडीला दोन्ही गटांचे त्यावरून धमासान चालू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वारसा हा वस्तूंचा नसतो तर विचारांचा असतो, असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं. आणि त्यावरून आता पदाधिकारी राज ठाकरेंकडे दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भात विनंती करणार आहेत. मला असं वाटतं की दसरा मेळावा जो शिवतीर्थावरनं होतो तो कोणी घ्यावा, काय घ्यावा, मला असं वाटतं हा तो कायदेशीर प्रश्न आहे, त्यांचं ते ठरवतील. पण त्या दिवशी तो बाळासाहेबांचा विचार, तो हिंदुत्वाचा विचार, तो मराठी माणसाचा विचार पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सन्माननीय राजसाहेबांना विनंती करणार आहोत की देशातल्या तमाम हिंदू जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला त्यांनी त्या दिवशी संबोधित करावं. जो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे
तो त्यांनी त्या दिवशी पुढे न्यावा. शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे दिमाखात, थाटात, प्रचंड जल्लोषात आणि विचाराचं सोनं लुटणारा होणार आहे याच्याविषयी तीळ मात्र शंका आम्हा शिवसैनिकाच्या मनात असण्याचं कारण आहे. राहिला कोणाला मेळावा घ्यायचा ज्याचा त्याचा तो अधिकार आहे, ज्यांनी त्यांनी घ्यायचं ज्याचा त्याचा तो स्वतंत्र अधिकार आहे, त्याच्याविषयी आम्ही काही बोलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यानंतर आपण पुढे बघणार आहोत. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. आम्ही निवडणुकांना घाबरत नाही, हिंमत असेल तर पाडून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं. खरी शिवसेना आमचीच आहे असंही शहाजीबापूंनी म्हटलंय. चंद्रकांत खैरे साहेब राहतायत औरंगाबादला. 10 ते 15 म्हणजे आकडा बी अजून निश्चित झाला नाही. 10 धरायचा जागा 15 धरायचा, नेमका कुठला 12, 11, 13 काय म्हणायचं. काय तर ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडाया पलीकडे ह्यांचा उद्योग नाही. ह्यांना काही येत नाही. ह्यांना सगळं कळून चुकलेलं आहे. फक्त शेवटच्या गटांगळ्या मारतं माणूस, ह्या गटांगळ्या मारायचं काम चालू. अजून हा मेळावा महिना 6वा महिना. मेळावा जवळ आल्यानंतर याचं काय नेमकं धोरण मुख्यमंत्री घेत आहेत त्या दिशेनं हा मेळावा होईल. आणि हा मेळावा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचाच व्हावा का, तर शिंदे साहेबांची शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करत आहे. ती वैतागलेली आहे, ती भ्रमिष्ठ झालेली आहे, ती काय बी बोलते, ती गद्दार म्हणते, ती खोकी काढत्यात. खोकी पेट्या गोडा कुठल्या बापाला माहीत, आम्हाला डाळीबाई पेटी भरायला खोकं माहीत लागला आम्हाला खोकी. ज्यांची संस्कृतीच राजकारणाची मुळात खोक्यावर अवलंबून आहे अशी मनोवृत्तीच ही खोकं बोलते. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या मदतीसाठी यावेळी राजकीय पक्षही पुढे सरसावलेत. त्यातही भाजपकडून कोकणात जाणाऱ्या भाविकांकरता विशेष रेल्वे सोडण्यात आली. दादरहून ही एक्सप्रेस रवाना करण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं अस्तित्व हे उरलं नाहीये. शिवाजी पार्कवर आता बोलण्यासारखं राहिलं काय असा खोचक प्रश्न त्यांनी केला. आमदाराला आणि पक्षाची गद्दारी खरी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री पद हे गद्दारी करून मिळवलं. एक तर भारतीय जनता पक्षाची गद्दारी केली, कडवट शिवसैनिक शिंदेसारख्या लोकांची गद्दारी केली. आमदारांना कोणत्याही प्रकारे मदत सहकार्य आणि भेट पण दिल्या नाही. जे काय कामं केली ती आपले नातेवाईक आणि मातोश्रीसाठी केली. त्यामुळे खरी गद्दार उद्धव ठाकरे आहे. पुढे बघूयात मेट्रो 3 बद्दल. कुलाबा वांद्रे सिब्स मार्गावर मेट्रो 3ची चाचणी सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 3च्या चाचणीला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी या मेट्रोच्या चाचण्यांना हिरवा कंदील दाखवला. गोरेगाव आरेमध्ये उभारण्यात आलेल्या रॅम्पपासून ते मरोळ या स्टेशन दरम्यान चाचणी सुरू राहणार आहे. मुंबईकरांचा प्रवास हा सुसह्य आणि सुखकर होणारे जाणून घेऊयात मेट्रो 3 बद्दल. मुंबईतील मेट्रो 3ची चाचणी जी ती सुरू झालेली आहे. त्याचबरोबर सारीपुत नगर ते मरोळ दरम्यान ही चाचणी जी ती केली जाईल. 3 किलोमीटरपर्यंत ही पहिली चाचणी पार पडते. 2023 मध्ये सिप्स ते BKC हा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण करण्यात आला आहे. भुयारीकरणाचं काम 96% पूर्ण झालंय. एकूण प्रकल्पाचं काम जर लक्षात घेतलं ते 67% पूर्ण झालंय. लवकरच ते 100% पूर्ण होईल. मेट्रोची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात. ही मेट्रो नेमकी आहे तरी कशी. ही मेट्रो जी आहे ती जर आपण लक्षात घेतली वैशिष्ट्य तर मेट्रो ही स्वयंचलित असेल. संपूर्णतः वातानुकूलित आणि आर्द्रता नियंत्रण यंत्रणा त्यामध्ये बसवलेली आहे. प्रवाशांच्या मनोरंजन आणि जाहिरातीसाठी LCD त्यामध्ये बसवण्यात आला आहे. मार्गिकेचा डिजिटल नकाशा त्यामध्ये देण्यात आला आहे. प्रवाशांसाठी अनाउन्समेंटचा वापर त्यामध्ये करण्यात येईल. चांगली बैठक व्यवस्था, उभे राहण्यासाठी खांबांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअर ठेवण्याची देखील यामध्ये व्यवस्था आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात CCTV कॅमेरे बसवण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक डब्यामध्ये अग्निशमन, धूर आणि अग्निशोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि गाडी नियंत्रक यांच्यात संवादासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे. ते प्रदूषण, वायू प्रदूषण, बाकी वाहनांची संख्या रस्त्यावरची 6.5 लाख कमी होईल, 17 लाख प्रवासी या ठिकाणी प्रवास करतील, प्रदूषण कमी होईल, वेळ वाचेल, 3.5 लाख लिटर इंधन कमी होईल आणि सगळंच आता प्रदूषण जवळपास सगळंच राजकीय प्रदूषण पण बंद झालेलं आहे. याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर यामध्ये माझ्यापेक्षा त्यांना या प्रकल्पाची जास्तीची माहिती आहे, कारण त्यावेळेस ते मुख्यमंत्री देखील होते आणि गेल्या 2.5 वर्षात देखील जे काय घडलं ते त्याचे साक्षीदार तेही होते. त्यामुळे त्यांनी सविस्तर सगळं त्याचं आपल्याला माहिती दिलेली आहे. मी काय त्याच्यात जास्त जात नाही. एवढंच सांगतो, हा प्रकल्प जो आहे अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार आहोत. सर्वसामान्य लोकांचं हे सरकार आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करणारं सरकार आहे. या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतंय लोकांना की हे सरकार जे आहे थोडं अगोदर यायला पाहिजे होतं, पण ते ठीक आहे, योग्य सगळ्या गोष्टी असतात, जुळून यायला पाहिजे. आणि त्यामुळे लोकांच्या मनातलं सरकार खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. आमच्या कोणाही करता हा इगोचा विषय नाही. आम्ही केलेला निर्णय हा जगातला सर्वात उत्तम निर्णय, तो बदलताच येत नाही असं नाही, परंतु मुंबईकरांच्या हिताकरता जो निर्णय घेणं आवश्यक होतं, जो आधी घेतला होता आणि आताही घेणं आवश्यक होतं, तो निर्णय आपण घेतला. आणि म्हणून मला विश्वास आहे की आता येत्या काळामध्ये या ठिकाणी डेपोचं काम देखील आपण पूर्ण करू आणि अतिशय वेगानं संपूर्ण आपली जी लाईन आहे ही लाईन देखील आपण या ठिकाणी सुरू करू. पुढच्या काही कालावधीमध्ये आम्ही साधारण 2 महिने या ट्रेनची चाचणी चालेल आणि त्यानंतर पुढची ट्रेन सुद्धा याच तात्पुरत्या सुविधेमध्ये येईल आणि त्याची सुद्धा चाचणी सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अजून 9 ट्रेन्स आणण्यात येतील, ज्या आपल्याला पहिल्या फेजसाठी आवश्यक आहे. मुंबईच्या मेट्रो 3च्या कार डेपोचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि पुढच्या जूनपर्यंत सर्व कामे संपवून आणि त्यानंतर त्याच्या अंतिम ज्या चाचण्या आहेत त्याच्या मान्यतेच्या त्यांची सुरुवात करून Japanese technology, this is really incorporated into this project, and the preciseness and no delay and smooth run of the unmanned train, that will really be new technology and which you can discover in the near future. We look forward to the successful completion of this project while I'm really stationed here in Mumbai, and would really love to see in a few years, as soon as possible. Thank you very much. Dhanyabad. मुंबई मेट्रोची आलिशान सफर आता लवकरच सुरू होणार आहे. 2024 पर्यंत मेट्रोचा प्रवास हा सर्वसामान्य मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. एका मेट्रोमधनं 2400हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात आणि 95 किलोमीटरपेक्षाही अधिक वेगानं ही मेट्रो धावणार आहे. खरं तर या मेट्रोची वेगवेगळी स्थानकं काय आहेत ते बघूया. कप परेड, विधान भवन अशा वेगवेगळ्या परिसरातून सिप्सपर्यंत ही मेट्रो जाणार आहे. अंडरग्राऊंड भुयारी मार्ग असणार आहे. सोबतच या मेट्रोमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत, त्यामुळे सुरक्षित प्रवास होणार आहे. हे दोन्ही दरवाजे ऑटोमॅटिक ओपन होणारे आहेत. अतिशय आरामदायी आणि एसी मधला हा प्रवास असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये 9 मेट्रोच्या गाड्या या अद्ययावत स्थितीमध्ये असतील आणि त्या या मार्गांवरती धावण्यात येणार आहेत, ज्यामुळे सर्वसाधारणपणे पहिला फेज जो आहे तो सुरू होईल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपत्कालीन टेलिफोन सुविधा सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती सिटिंग अरेंजमेंट सुद्धा अतिशय विशेष आहे. आणि याच डब्यातनं सफर करत मुंबईकर आपल्या प्रदूषणाच्या समस्येवरती सुद्धा नियंत्रण आणतील असा एक प्राथमिक अंदाज मेट्रोने बांधलेला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी या सर्व मेट्रोचा ट्रायल रन पूर्ण केला आणि लवकरच जरी वाढीव किंमत असली 13,000 कोटींचं वाढीव बजेट जरी असलं तरी सुद्धा मुंबईकरांना मेट्रोचा गारेगार प्रवास आता करता येणार आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. उद्धवजी ठाकरे साहेबांनी जनतेच्या हितासाठी, आदिवासी बांधवाच्या रक्षणासाठी, जे जंगली प्राणी आहेत तिथं बिबटे आढळलेले त्यांच्या संरक्षणासाठी ह्या सगळ्या गोष्टी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी समोर ठेवलेल्या होत्या. त्याला कोणी इगो समजत असेल तर समजू द्या, पण तो इगो तर त्यांचाच आहे. आणि म्हणून हा इगो, स्वतःचा इगो करण्यासाठी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे मदतीची गरज असताना सगळ्यात आधी बुलेट ट्रेनला सरकार सगळे आर्थिक प्रोव्हिजन करतं. वाटतं सरकारचा अजेंडा अहमदाबादची सुधारणा, मुंबईच्या माध्यमातून अहमदाबाद कशा पद्धतीनं डेव्हलप होईल हा प्रयत्न याच्यातून दिसतो. योगगुरू रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाण्यामध्ये शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार असल्याच्या भावना रामदेव बाबांनी भेटीनंतर व्यक्त केल्यात. आणि आता ब्रेकनंतर बातमी आहे अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी लावण्यात आलेल्या ड्रेस कोडची. अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला जाताना कमी कपडे घातलेल्यांना प्रवेश देण्यात येणार नाहीये. अंधेरीच्या राजाच्या मंडळाने हा अजब फतवा काढलाय. अंग झाकणारे कपडे घातले असतील तरच प्रवेश दिला जाईल. तसंच जर याची कुणाला कल्पना नसेल तर अशा लोकांसाठी या ठिकाणी कपड्यांची व्यवस्था केली जाईल असंही मंडळाने स्पष्ट केले. दरम्यान गेल्या वर्षीही असाच फतवा काढण्यात आला होता आणि अजब फतव्यामुळे काही लोकांनी यावर उलट प्रतिक्रियाही दिल्या होत्या. ड्रेस कोड हा आमच्यासाठी म्हणजे आम्ही यातली वेगळं करतो असं नाही आहे. जे हिंदू धर्मामध्ये जे आहेत तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि लोक ते फॉलो करतात. आणि आता आम्हाला कुठे जबरदस्ती, आणि असं कधीही झालं नाही की आम्हाला कोणाला जबरदस्ती सांगावं लागलं. काही वेळेला लोक येतात, त्यांना माहीत नसतं, मग त्यांच्यासाठी आम्ही ते कपडे पुरवतो. म्हणजे कोणाला लुंगी पाहिजे लुंगी देतो, कोणाला जे जसं पाहिजे, शाल पाहिजे शाल देतो. म्हणजे त्याची व्यवस्था आम्ही करतो. म्हणजे तुम्ही आलात म्हणून तुम्हाला परत नाही पाठवत आम्ही. तुम्ही आमचं दर्शन घ्या आणि आमचे काय नियम, म्हणजे हिंदू समाजातले काय नियम आहे ते तुम्ही पाळा. श्री क्षेत्र जाम समर्थ इथल्या मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेला 9 दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हाती काहीच न लागल्यानं समर्थ भक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. याच पार्श्वभूमीवर जाम समर्थसह परिसरातील ग्रामस्थ घनसावंगी पोलीस स्टेशनवर धडकणार आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरांना पकडून कडक शासन करावं या मागणीसाठी थोड्याच वेळात घनसावंगी पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येईल. दरम्यान गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ज्यावेळी ठिय्या आंदोलन चालू होईल त्याचवेळी जाम समर्थ गावातील श्रीराम मंदिरात देखील महिला मंडळ चूल बंद करून आंदोलन करणार आहे. सर्व ग्रामस्थ हडून बसून हे घनसंगीच्या पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलनाला बसून आपला तीव्र निषेध व्यक्त करणार आहेत. कारण आम्हाला यामध्ये म्हणजे त्यांच्या तपासणीमध्ये कुठलाच असं काही एक पॉईंट पण त्याचा तपास काही जाणवत नाही. त्यामुळं यावेळेस आपण तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जाम समर्थ नाही त्या तालुक्यातूनच लोक त्या ठिकाणी जमा होऊन आपली भावना व्यक्त करणार. आमची भावना आहे की श्रीरामाची मूर्ती आम्हाला मिळालीच पाहिजे. आम्हाला तीच श्रीरामाची मूर्ती पाहिजे. आम्ही श्रीरामाचा जप करणारेच. आज 9वा दिवस झाला तरी आमचे श्रीराम आम्हाला मिळालेले नाहीत. त्यामुळे आम्ही आंदोलन केलेलं आहे. आम्ही निराहारी उपोषण करणार आहेत. आम्ही अन्न घेणार नाहीत, पाणी घेणार नाहीत. आम्ही श्रीरामाची मूर्ती मिळेपर्यंत इथंच थांबणार आहेत. जोपर्यंत श्रीरामाची मूर्ती राम मंदिरात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील एमआयडीसीवरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. कोरेगावमधील असंख्य शेतकऱ्यांनी या एमआयडीसीला विरोध दर्शवला आहे. कोरेगाव तालुक्यातील वाघोली इथं रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठक बोलावून सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि या बैठकीत काही शेतकऱ्यांनी एमआयडीसीला संमती दर्शवली तर काहींनी त्याला जोरदार विरोध केला. या नाराजी नाट्यामुळे बैठकीत गरमागरमी झाली. ही एमआयडीसी म्हसवडला व्हावी असं माणसे आमदार जयकुमार गोरेंचं मत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सकारात्मक भूमिका घेत याबद्दल विचार करू असं आश्वासन समितीला दिलं होतं. मात्र आता हीच एमआयडीसी कोरेगावला होणार असल्यानं याला विरोध होतोय. आज आम्ही माननीय जयकुमार गोरे, माननीय जिल्हाधिकारी, माननीय महेशजी शिंदे ह्या लोकांना आम्ही आमचं कळकळीचं निवेदन सादर केलेलं आहे. तरी ही औद्योगिक प्रकल्प आमच्या 6 गावांना नको आहे. 6 गावांनी एकमतानं ग्रामसभेचा ठराव मंजूर केलेला आहे. आमच्या उत्तर कोरेगावमध्ये जी 6 गावं, त्या 6 गावामध्ये जवळपास 9 ते 10 हजार गायी आहेत.
त्या गायींचं जर दूध उत्पादन तुम्ही पाहिलं तर ते लाखोच्या घरामध्ये आहे. म्हणजे जर तुम्हाला फक्त विकास म्हणजेच MIDC हवी असेल तर या गायींचं काय करायचं, तिथल्या शेतीचं काय करायचं, हे मुद्दे आहेत. आणि जो आजपर्यंतची जनता या सरकारच्या पाठीशी राहिली आहे त्या सरकारनंच ह्या जनतेच्या पाठीत खंजीर खोपरण्याचं काम चालू आहे. मुंबईचे व्यावसायिक असतील, मुंबईत नोकर चाकरमानी असतील, ते गावाला कशासाठी येतात, स्वच्छ हवा खाण्यासाठी येत असतात. आणि इथंही आणि जेणेकरून इथं गावाला आल्यानंतर त्यांचं 4-5 वर्ष आयुष्य वाढले जातं. तर आमचं आयुष्य अजून कमी करायचं आहे का MIDC आणून तुम्हाला, हेच सरकारला माझा प्रश्न आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी निषेध करत आहे. एकरी 20-20 लाख रुपये उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. दुग्ध व्यवसायामध्ये बघितलं तर 6 कोटीचा टर्नओव्हर ह्या 5-6 गावातला आहे. आणि एवढं लाखोचं उत्पादन घेणाऱ्या जमिनीमध्ये जर तुम्ही औद्योगिक वसाहत निर्माण करत असाल, हा तर आमच्यासाठी मोठा अन्याय आहे की ही वसाहत झालीच नाही पाहिजे. आणि संपूर्ण शेतकऱ्यांचा हा 100% निषेध आहे. पुढली बातमी अशी की झटपट पैसे मिळवण्यासाठी अंधश्रद्धेपोटी कासवाची पूजा अर्चना करताना अघोरी कृत्य सुरू असल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला. कल्याण पूर्व इथल्या संकेत कॉलेज रोड शेजारी हा सगळा प्रकार जो होता तो सुरू होता. या ठिकाणी हळद कुंकू पूजेसाठी वापरलेलं आहे लाल कापड आणि स्टार जातीचं कासव या सर्व गोष्टी सापडल्यात. काही स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. विचारपूस करताच ही पूजा करणाऱ्यांनी कासवाला तिथे सोडून पळ काढला. प्राणीमित्र संघटनेनं हे कासव ताब्यात घेतलंय. वनविभागाच्या मदतीने कासव नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. स्टार जातीच्या कासवाची पूजा केल्यानं जादू टोण्याच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होता येतं. या अंधश्रद्धेतून या प्रजातीच्या कासवांची तस्करी वाढली आहे. यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये. देवेंद्र फडणवीस बोलतात. कर्वे, तुषारजी भोसले या संपूर्ण संमेलनामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले परमपूजनीय श्री बिडकर बाबा, श्री लोणारकर बाबा, श्री साळकर बाबा, श्री यक्षदेव बाबा, श्री पैठणकर बाबा, श्री रिद्धपूरकर बाबा, श्री लासूरकर बाबा, श्री खामणीकर बाबा, श्री विद्वांस बाबा, श्री दर्यापूरकर बाबा, श्री कारंजेकर बाबा म्हणजे आमचे मोहनदादा, श्री अमृत बाबा, मेकरकर बाबा, गुंफेकर बाबा, कोठी बाबा, जामोदेकर बाबा, त्याचप्रमाणे सर्वच आमचे संत महंत आणि उपस्थित या ठिकाणी सर्व महानुभाव संत महंत वासनिक महिला तपस्विनी सर्व साधकांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. जे सकळ तीर्थाचे जन्मस्थान देवता करीती आराधन ते या श्री चक्रधरांचे श्रीचरण नमस्कारिले. या मंचावर उपस्थित समस्त महानुभाव कुलभूषण महंत आणि संत मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे वरुण राजाचा फारच मोठा आशीर्वाद आपल्याला मिळतोय आणि आपल्यापैकी अनेकांची गैरसोय होते आहे. अक्षरशः काही ठिकाणी धबधब्याप्रमाणे पाणी पडत आहे. पण मला असं वाटतं की हा चक्रधर स्वामींचा आशीर्वाद आहे जो या पाण्याच्या रूपानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त होतोय. आज खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अखिल भारतीय अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी अवतार धारण केला असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जन्म अष्टशताब्दीच्या म्हणजे 800व्या अवतार दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित झाला त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली. आणि म्हणून सर्वप्रथम मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींच्या चरणी या ठिकाणी दंडवत करतो, नतमस्तक होतो. खरं म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी द्वैतवादी तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलं आणि त्यानुसार त्यांनी जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असे 4 नित्य आणि अनादीचे पदार्थ आहेत हे प्रतिपादन आपल्यासमोर केलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मगाशी त्याचा उल्लेख झाला. पहिल्यांदा आपण महाराष्ट्र आज म्हणतो पण पहिल्यांदा महाराष्ट्री असावे असं वचन म्हणणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी होते
आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जी आमची अस्मिता आहे त्या अस्मितेला प्रगट करणारे सर्वात पहिले खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामी होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे ज्ञान त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान असे निरूपण करून खऱ्या ज्ञानाची परिभाषा आपल्यासमोर सांगितली. आणि विशेषतः अहिंसेचा पुरस्कार करत हिंसा पाप, पाप ताव नरक अशा प्रकारचं वचन देऊन आपल्या सर्वांमध्ये अहिंसेचा एक भाव हा या ठिकाणी जागृत केला. खरं म्हणजे जी काही या ठिकाणी ससा रक्षणाची प्रसिद्ध लीळा आहे त्याच्यामध्ये जो येईल शरण त्यास कैसे मरण अशा प्रकारे सांगून आपल्याला स्वामींनी खऱ्या अर्थानं अहिंसा काय असते हे देखील या ठिकाणी शिकवलं. आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं तर 800 वर्षापूर्वी हे सगळं तत्वज्ञान ज्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं तो कालखंड असा होता की ज्या कालखंडामध्ये कर्मकांडाने खूप मोठ्या प्रमाणात समाजावर आक्रमण केलं होतं. समाजामध्ये विषमता होती, समाजामध्ये भेदभाव होता, समाजामध्ये एकमेकांप्रती कलुषित अशा प्रकारची प्रवृत्ती होती. अशा परिस्थितीमध्ये हा भेदभाव मिटला पाहिजे, समाजातलं कर्मकांड, समाजातली अंधश्रद्धा मिटली पाहिजे आणि विज्ञानधिष्ठित अशा प्रकारची समाजरचना उभी झाली पाहिजे. याकरता मोठ्या प्रमाणात जाती प्रथा नष्ट करून, भेदभाव नष्ट करून या ठिकाणी ज्या एका समतायुक्त विचाराचं अधिष्ठान चक्रधर स्वामींनी केलं, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये एक प्रकारे एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून आपण या संपूर्ण विचाराकडे पाहू शकतो. आम्ही सगळे मराठीचा अभिमान बाळगणारे लोक आहोत. आपण सगळे मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर वर्षानुवर्ष राजकारण करतो, मतं मागतो. पण त्याचवेळी मराठी आणि महाराष्ट्राच्या भूमीला चक्रधर स्वामींनी खूप महत्त्वाचं मानलं. महाराष्ट्राचं थोरपण त्यांनी नमूद करताना असं सांगितलं, महाराष्ट्री असावे. महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र, महंत म्हणजे थोर. आणि अशा प्रकारची प्रशस्ती त्यांनी या महाराष्ट्राला दिली. आणि त्यांच्या आचारस्थळ या ग्रंथामध्ये महाराष्ट्राची स्तुती वाचून दत्तोवामन पोद्दार म्हणतात, हे महाराष्ट्राचे महिमा स्तोत्र आहे. अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. आणि केवळ त्यांनी महाराष्ट्राचंच नाही तर मराठीचाही देववाणी म्हणून संबोधन केलं. आणि आपल्या सगळ्यांना जसं मोहनदादांनी सांगितलं की लीळाचरित्र हे मराठीचा आद्य ग्रंथ आहे. मराठीचा ज्याला ज्याला अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकाने हे आपल्या मनावर बिंबवून ठेवलं पाहिजे की मराठीचा आद्य ग्रंथ कुठला असेल तर तो चक्रधर स्वामींनी या ठिकाणी आशीर्वाद दिलेला लीळाचरित्र हा ग्रंथ आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला अतिशय अभिमान आहे की लीळाचरित्र मराठी भाषेमध्ये लिहिलेला हा ग्रंथ खऱ्या अर्थानं रिद्धपूरमध्ये त्या ठिकाणी लिहिला गेला. आणि 6,500 मराठी ग्रंथांची निर्मिती ही आमच्या महानुभाव संप्रदायाने त्या ठिकाणी केली. आणि श्री क्षेत्र रिद्धपूर इथे गोविंद प्रभू यांच्या प्रेरणेनं रुक्मिणी स्वयंवर कथा आणि काव्य रूपानं पहिल्यांदा ती गायली गेली. हीच खऱ्या अर्थानं मराठीतली पहिली कविता मानली जाते. आणि या काव्य ग्रंथाला ढवळे असे नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. सूत्रपाठ या ग्रंथात सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी विविध प्रकरणातून निरूपलेली हजारो सूत्रे ही एकवटलेली आहेत. आणि याच्या आधारेच महानुभाव साधक आपले धार्मिक जीवन व्यतीत करीत असतात. महानुभाव कवींनी मराठी काव्यग्रंथांच्या निर्मितीतील अतिशय लक्षणीय अशा प्रकारचं योगदान दिलं आहे. यातील 7 महाकवींनी महाकाव्यालाही लाजवतील
अशा विविध 7 काव्यग्रंथाचे निर्माण केलं. कवी नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ यात अतिशय उठून दिसतो आणि मूर्तिप्रकाश हा ग्रंथ सुद्धा नजरेत भरणारा आहे. आणि अशा या 7 काव्यग्रंथांचं एकत्रितपणे जे मुद्रण आहे त्याचंही विमोचन आज या ठिकाणी आपण केलं आहे. ही मला खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी खऱ्या अर्थानं जातीभेद दूर करण्याकरता मातंग समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रसाद दिला. तो प्रसाद त्याच्याकडनं परत घेतला आणि तो आपल्या भक्तांना खायला दिला. ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जातीप्रथा होती आणि त्या ठिकाणी छुआछूत ज्याला आपण म्हणतो, कोणीतरी त्याला हात लावला म्हणजे तो बाटतो, अशा प्रकारचं अतिशय अनिष्ट अशा प्रकारचा विचार होता. त्या विचाराला भेद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी केलं. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवर बंदीच असल्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठापुढे सोमवारी याबाबत झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने POP गणेश मूर्तींबाबतचं धोरण सादर केलं. यात मूर्तिकार, गणेश उत्सव मंडळ, महानगरपालिका आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शिका ठरवून देण्यात आलेल्या आहे. हे धोरण तूर्त अस्थायी असून पुढील काही महिन्यात स्थायी धोरण तयार केलं जाईल अशी माहिती सरकारनं कोर्टाला दिली. गणेश मूर्तींची विक्री सध्या जोमात सुरू आहे. बुधवारी गणेश स्थापनेचा दिवस आहे. अशा स्थितीत हे धोरण कशा पद्धतीने लागू होईल हा प्रश्नच आहे. स्थायी धोरण कधी आणि कशा पद्धतीने लागू होईल याकडे आता लक्ष लागून राहणार आहे. राज्यामध्ये POPच्या मूर्त्यांवर पूर्णपणे बंदी आहे याची माहिती कालच राज्य सरकारने नागपूर खंडपीठापुढे जी याचिका आली होती त्या याचिकेवर सुनावणी करताना जे धोरण जाहीर केलं त्यामध्ये दिलेले आहे. सध्या मी नागपूरच्या प्रसिद्ध चितारवडी मार्केटमध्ये इथे अनेक मूर्त्यांचे कारखाने आहे, मूर्तिशाळा आहे. आपण बघू शकतो की गणेश उत्सव अगदी काही तासावर आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची ते गणेशाची मूर्ती खरेदी करायला गर्दी पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की कोरोनाच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यावर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव होता. जी माहिती न्यायालयामध्ये राज्य शासनाने दिली की त्यांनी सांगितलं की हे अस्थायी स्वरूपाचं धोरण आहे. मात्र आम्ही या संदर्भात परमनंट राज्य शासनाकडनं धोरण आणलं जाईल आणि त्या धोरणांमध्ये जी काही प्रमुख माहिती असणार आहे त्याची थोडी ओझरती माहिती यावर्षीच्या अस्थायी धोरणामध्ये दिलेली आहे की 100 मूर्त्यांच्यावर जो कोणी मूर्तिकार मूर्त्या तयार करत असेल त्यांना स्थानिक प्रशासनाची, महानगरपालिकेची परवानगी घेणं हे गरजेचं असेल, अनिवार्य असेल. सोबतच गणपतीच्या रंगामध्ये जे कलर वापरले जातात ते पूर्णपणे नैसर्गिक असेल. जर का गणपतीमध्ये जे आभूषणं वापरतात त्यामध्ये देखील जे रंग वापरले जातात ते देखील पूर्णपणे नैसर्गिक असेल. आणि सोबतच निर्माल्य असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असेल त्या संपूर्ण गणेश उत्सवामध्ये कोणतंही प्रदूषण होणार याची पूर्ण व्यवस्थापन मोठ्या मंडळांना देखील प्रशासनाकडे द्यायचं आहे. तर एकंदरीतच जे धोरण होतं त्या धोरणामध्ये स्पष्ट आहे की राज्यामध्ये POPच्या मूर्त्यांना पूर्णपणे बंदी आहे. मात्र सध्या तरी आपण बघितलं तर मार्केटमध्ये काही प्रमाणात का होईना POPच्या मूर्त्या आपल्याला विकताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओसाठी प्रशांत मोहितेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. भरणे नाका, खेड, दापोली मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. खड्ड्यात असलेले रस्ते आणि या वाहतूक कोंडी यामुळे चाकरमान्यांची घरची वाट बिकट झाली. मुंबई गोवा महामार्गावरती चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतूक कोंडी फारशी झाली नाही. मात्र आपण माझ्या पाठीमागं जर बघू शकताय की खेड दापोली मार्ग आहे जो अंतर्गत मार्ग आहे आणि या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठेसह मोठं वाहतूक कोंडी जी आहे या ठिकाणी सतत होते. अरुंद रस्ते आहेत आणि त्याच्यामुळं अर्धा पाऊण तास या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आहेत. अक्षरशः धीम्या गतीनं जी आहेत ही वाहनं या ठिकाणी चालताना दिसत आहेत. याहीपेक्षा विदारक परिस्थिती जी आहे तर ते पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. खेडच्या बाजारपेठेमध्ये मोठी वाहतूक कोंडी आहे. तिथं वाहन चालवणं सोडा साधं चालणं देखील शक्य नाही. असं वाहतूक कोंडी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघू शकतोय की अंतर्गत मार्ग आहे हा जो मार्ग आहे हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला मिळणारा आणि दापोली, मंडणगड आणि खेड या 3 तालुक्यांना जोडणारा हा मार्ग आहे. आणि या ठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो चाकरमानी कोकणात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रहदारी झालेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.
ब्रेकनंतर पाहूया यंदाच्या वर्षी सरकारने उत्सवांवरील निर्बंध हटवल्याने गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. बाप्पाच्या आरास सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी असते आणि त्यामुळे फुल बाजारांमध्ये तोबा गर्दी झाली. मागणी वाढली तरी आवक जास्त असल्याने झेंडूचा बाजार पडलाय. महालक्ष्मीसाठी शेवंतीच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीमध्ये गुलटेकडीच्या मार्केट यार्डमध्ये फुल बाजारात प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती फुलांची खरेदी करण्यासाठी, आरास करण्यासाठी मोठी मागणी फुलांना असते. आपल्यासोबत आप्पासाहेब गायकवाड आहेत, त्यांना विचारूया काय अध्यक्ष काय परिस्थिती आहे बाजाराची? गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी फुलांच्या बाजारामध्ये प्रचंड आवक झालेली आहे आणि गोंड्याचे बाजार खाली आलेले आहेत. म्हणजे 2 दिवसापूर्वी 80-70 रुपये होते, ते आज 30 रुपये 40 रुपये भाव झालेला आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांना ह्या वर्षी बाजार कमी मिळालेला आहे आणि गणपतीच्या आशीर्वादाने ग्राहकांना आणि किरकोळ विक्रेत्यांना चांगल्या बाजारामध्ये फुलं मिळतात या ठिकाणी. इतर फुलांना कुठली मागणी आहे? झेंडू वगळता बाकीची फुलं जी आहेत त्याला कुठल्या फुलांना जास्त मागणी आहे? गणपती बरोबर महालक्ष्मी येत असल्यामुळे निश्चितच या ठिकाणी शेवंतीच्या फुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यामधनं वेगवेगळ्या प्रकारच्या शेवंत्यांची आवक या ठिकाणी झालेली आहे. आपण परिस्थिती पाहतोय. आप्पा गायकवाड अध्यक्ष आहेत या फुल बाजाराचे. त्यांनी जी माहिती दिली आहे, एकतर निर्बंध हटवल्यामुळं लोक प्रचंड उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करतात, त्यांच्यासोबत महालक्ष्मी येत आहेत, त्यामुळे फुल बाजारामध्ये तोबा गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. फुलांचे भाव मात्र फार वधारलेले नाही आहेत. या 8 दिवसांपूर्वी फुलांचे जे भाव होते त्यापेक्षा स्वस्त फुलं ही ग्राहकांना मिळत आहेत, पण त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होतं आहे असं एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. झेंडूची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आवक जी आहे ती बाजारात झाल्यामुळं 70 रुपयांपासून थेट 30 रुपयांपर्यंत झेंडूचे भावसुद्धा खाली उतरलेत. महालक्ष्मीसाठी शेवंतीची मागणी जी आहे ती मात्र मोठी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर बघूया गणेशोत्सव अवघा एका दिवसावरती आलाय, त्यामुळे भाविकांनी खरेदीसाठी मुंबईच्या दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी केली आहे. गणपती पूजनासाठी चाफा, जास्वंद, दुर्वा, मोगरा, शेवंती फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. फुल विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार यंदा गणेशोत्सवाकरता मोठ्या प्रमाणात फुलांची आवक बाजारात झाली आहे. निर्बंध उठवल्यामुळे गणेशोत्सवासाठी ग्राहक फुलांची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. तर यंदा राज्यातील धरणांमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांमधील सर्वाधिक उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. यंदा ऑगस्ट अखेरीस 97% पाणीसाठा जमा झाल्याने पाणी चिंता दूर झाली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये सध्या 97.3% पाणीसाठा आणि राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पावसाची नोंद झाली आहे. यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये. देवेंद्र फडणवीस बोलतात. मराठी भाषा विद्यापीठ व्हावं या संदर्भात एक समिती आपण केली होती. त्या समितीचा अहवालही आला होता. नंतर सरकार बदललं. पुन्हा एकदा आता या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दीच्या निमित्ताने अशा प्रकारचं विद्यापीठ त्या ठिकाणी व्हावं हा मुद्दा आम्ही हातात घेतलाय. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. लवकरच त्या संदर्भात आम्ही बैठक घेणार आहोत आणि या अहवालाच्या अनुषंगाने आम्ही त्याचा निर्णय करू आणि म्हणूनच त्या संदर्भातलाच सुतोवाच आज मी केलाय. रामदेव बाबांची माझी काल भेट झाली. ही सदिच्छा भेट होती. सदिच्छा भेटीच्यावर काही नव्हतं. अरे तुम्ही काही पतंगबाजी कराल म्हणून थोडी उत्तर देईन. ठीक आहे, ते काय भाजपचं मिशन बारामती सध्या सुरू झालेलं आहे. भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे, मिशन बारामती नाही. देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आहेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. यावेळी त्यांनी काही माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तरं देऊ केलेली आहेत. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.